बदलापूर अल्पवयीन मुलींच्या रेप केस प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटरमुळे 5 वर्षांपूर्वी झालेल्या हैदराबाद एन्काउंटरबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये डॉक्टरवर रेप आणि हत्या झाली होती। त्याच ठिकाणी 4 संशयित आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला होता। हाच हैदराबाद एन्काउंटर काय आहे आणि त्याची आता चर्चा का होते आहे हे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा परब। अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षयने पोलिसाच्या कमरेला असलेली पिस्तूल हिसकावली आणि त्यानंतर पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्या। त्यातली एक गोळी सहपोलीस निरीक्षक निलेश मोरेंना लागली। याला प्रत्युत्तरादाखल स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही गोळीबार केला। पोलिसांनी एक गोळी झाडली जी अक्षय शिंदेला लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असं ठाणे पोलिसांनी या घटनेसंदर्भात जे प्रेस नोट काढले त्यातनं जाहीर करण्यात आलंय। पण अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या एन्काउंटरबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप होत असतानाच त्याबद्दल चर्चा करताना हैदराबाद एन्काउंटरची चर्चा होते आहे। हैदराबादमध्ये 2019 मध्ये बलात्काराच्या घटनेतील आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला होता आणि पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता। हैदराबादमधली डॉक्टर तरुणीवर 28 नोव्हेंबर 2019 ला 4 आरोपींनी सामूहिक बलात्कार केला। त्या भयानक छळानं ती तरुणी मरण पावली। पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला होता। या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला। या घटनेचे त्यावेळी संसदेमध्येही तीव्र पडसाद उमटले होते। देशात ठिकठिकाणी हैदराबादच्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी मोर्चे निघाले होते। बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत होती। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सोपवण्याचं त्यावेळेस जाहीर केलं होतं। हैदराबादमधल्या या धक्कादायक प्रकारानं दिल्लीमध्ये डिसेंबर 2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्काराची आणि तिच्या हत्येच्या घटनेची आठवण सर्वांच्या मनात जागी झाली होती। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव होता, लोकांमध्ये रोष होता, राजकीय वातावरणही तापलं होतं। दरम्यान या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेण्यात आलं होतं। तो दिवस होता 6 डिसेंबर 2019। त्या दिवशी सीन रिक्रिएशन करण्यासाठी आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले होते। मध्यरात्री 3:30 वाजता 4ही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं। पोलीस सीन रिक्रिएशन करत होते, पुरावे गोळा करत होते। त्यावेळी 10 पोलीस आणि घटनेतले 4 आरोपी घटनास्थळावर उपस्थित होते। पोलीस कामात व्यस्त असताना मोहम्मद आरिफ, जोलू शिवा, जोलू नवीन आणि चेन्ना केशवलू या 4ही आरोपींनी पोलिसांवर दगड आणि काठ्यांनी हल्ला करायला सुरुवात केली। यापैकी 2 आरोपींनी पोलिसांच्या हातून बंदुका हिसकावल्या आणि गोळीबार सुरू केला। तेव्हा पोलिसांनी शरण यायला सांगितलं, पण आरोपींनी पोलिसांचं ऐकलं नाही आणि त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। या चकमकीत आरोपींना गोळ्या लागल्या। या चकमकीत 2 पोलीस जखमी झाले। 15 मिनिटात एन्काउंटर संपलं होतं। या एन्काउंटरमध्ये 4ही आरोपींचा मृत्यू झाला होता। ज्या ठिकाणी गुन्हा घडला तिथूनच जवळच हैदराबाद बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली होती। शमशाबाद या टोल नाक्याजवळ हा थरार घडला होता। या घटनेनंतर 4 आरोपींना ठार मारल्याबद्दल अनेक खासदारांनी आनंद व्यक्त केला होता। भाजपच्या अनेक खासदारांनी या 4 आरोपींना ठार मारण्याचं समर्थनही त्यावेळेस केलं होतं। तर दिल्लीतल्या निर्भया अत्याचार पीडितेच्या पालकांनीही 4घांना ठार मारल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं। हैदराबादमध्ये अनेकांनी त्यावेळेस मिठाई वाटली होती। पोलीस अधिकाऱ्यांवर फुलं उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या। बलात्कार पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यावेळेस व्यक्त केली होती। बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर नंतर या सर्वाची चर्चा सुरू झाली आहे। अक्षय शिंदेनेही पोलिसांच्या कमरेची बंदूक हिसकावून पोलिसांवर हल्ला केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। तसंच अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर बदलापूरमध्येही पेढे वाटण्यात आले, फटाके फोडण्यात आले आणि आनंद व्यक्त करण्यात आला। त्यामुळे अक्षय शिंदेच्या या कथित एन्काउंटर प्रकरणाची तुलना हैदराबादच्या एन्काउंटर बरोबर केली जाते। पोलिसांनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणात केलेल्या हल्ल्यात ज्या आरोपींचा मृत्यू झाला होता त्यातले 3घे जण हे अल्पवयीन होते। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये एन्काउंटरचा अहवाल तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती। या समितीने एन्काउंटरमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर हत्येचा खटला चालवण्याचे आदेश दिले होते। एन्काउंटरची प्रक्रिया काल्पनिक होती आणि हत्येच्या उद्देशानेच पोलिसांनी कारवाई केल्याचं समितीच्या अहवालात समोर आलं होतं। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे।